పేరు తలపనోడు వేరు మెసిరే కళాకారుల ఫ్యామిలీ మరి तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आमच्या मराठी शाळेत कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम. तर आज तिकडे चाललो आहे. तर आता 8 वाजलेत, तर जेवण चालू आहे वरती. तर त्याचा ब्लॉग बनवतो आहे. तर ब्लॉग बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता निघालो आहे वरती मराठी शाळेत. तर सुमित आलाय, अजून पोरे येत आहेत. तर जाऊया वरती. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो ऋतूला बोलवायला. तर मित्रांनो, इकडे ऋतू प्रॅक्टिस करतोय रात्रीची. मित्रांनो, आता ऋतू आलाय आणि आता आम्ही चाललोय वरती. पोरवरती आले असतील सर्व. तर आला आणि नीरव. आता मी चाललोय वर. किती जण आम्ही? 6 जण आहे आम्ही. लाइटिंग वगैरे केली नाही, गाणी चालू आहेत. तर मित्रांनो, इकडे पोरं वगैरे तयार होत आहेत डान्ससाठी. डान्ससाठी पोरं तयार झालेत. हे बघा, मेकअप करून. डॉन चष्माला अर्धे चष्माला ते डॉन आराध्या हिरो एकदम चिकना. हॅलो, या कार्यक्रम तू खूप अभ्यास मी नक्की येईल.
जाएगी और कुत्तों ने पैसे दिए नाच नाच तो हम क्या करें? ठीक रो प्यारे प्यारे बच्चों और अपने औलाद को परेशान करता है और उस गाड़ी को मारो टिको भगवान भैया हाँ मेरे भीतरे का ब्रेक ऑयल लाया तो भूल गया। मेरे भीतरे का खोराक भूल गया वो पप्पा पप्पा जी बोल पप्पा जी जी पापा आगे नहीं पीछू जी लगा पीछू जी पापा जी कितना बोला उतना ही बोल चुप क्यों है मुंह में जबान नहीं है क्या है ना पापा जी जबान गया था है सॉरी पापा जी पहले गलती करता बाद में सॉरी बोलता है अगली बार पहले सॉरी बोलूंगा पापा जी मतलब बाद में गलती करेगा नालायक हो आज ब्रेक ऑयल आना चाहिए समझा जल्दी जा पापा का पैसा गोल गोल तू भी गोल मैं भी गोल सारी दुनिया गोल मटोल गोल गोल पापा का पैसा गोल गोल तू भी गोल मैं भी गोल सारी दुनिया गोल मटोल गोल गोल पापा का पैसा गोल गोल तू भी गोल मैं भी गोल सारी दुनिया गोल मटोल गोल गोल पापा का पैसा गोल गोल तू भी गोल मैं भी गोल सारी दुनिया गोल मटोल श्री शिवाजी शंकर भोसले यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी वाट 500 मन कलेचा साज कुठ गेला तोरे दांज तो मृदुंगाचा बाज होता जपलेला काळ जात माझ्या नमन कलेचा साज मारून धाव
एडिट करायला तशी काय रे गाणी सुजायला दिसतो एडिट करायला माईकवर बोल चेतन सकाळी सकाळी सुरू केलं बाबा कधी सुटको याच्यातून समजत नाही बेटा माझा जन्म मिळत नाही बाबा सकाळी सकाळी त्रास देता इथे ठेवला होता कुठे गेला आपला जन्म तू सारखं बोलतो चेतन कुठे गेला काय पप्पा मला एवढी समजलं नाही तुम्ही सोडून द्या ना पप्पा तू सोडा स्वतः केलं तर तुला अधिक समजेल जा तू रेस्ट कर हो पप्पा पायात टाकून तुम्ही झाला मला ये गणित सोडवलं तुझी मोडशील मी सांभाळून बघा तुला लागलं तर नाही ना नाही पप्पा मला नाही लागलं मी ठीक आहे म्हातारा
कसा आहे सुरेश? बरा आहेस ना? चाललंय असं. म्हणजे? बाबा तुमचं नका करा. काय सांगू मित्रा? ऑफिसमध्ये बॉसची टेन्शन, घरात बाबा आहे रक्ताचा. दिवसभर सारखं फुकत राहतात. त्यांची छोट्या चिमणीसुद्धा सांभाळून ठेवावी लागते. अरे, पण दिवस तू दुसरी कशा दिवस म्हणजे? मी माझ्या मुलांना कधीच लावायला काढलं. मला काय म्हणजे लोकांचं चष्मा हातात आणि पेपर वाचतो. उदाचं म्हणजे काय? बेटा रोहन, उदाचं म्हणजे ते माझ्या माणसाला ठेवले होते. जसे तुझे आजोबा, तुझे पप्पा, तुझे आजोबा मुले परेशान झाले. त्यांना उदासवा सोडून देतील. मी सुद्धा माझ्या आई वडिलांना उदासवा टाकला आहे. मित्रा तू बरोबर सांगितलं. ही गोष्ट मला कशी आठवली नाही? मी आता असेच करतो. बाबांना वृद्धाश्रमात सोडून देतो. खूप कंटाळलं मी यांना. ठीक आहे, मी निघतो. मला ऑफिसला जायचं आहे. ओके बाय. अहो, ऐकलंत का? अहो ऐकलत का? टिफिन तयार आहे आणि टिफिन तयार आहे आणि तुम्ही ऑफिसला जायला तयार व्हा. बेटा रोहन, शाळेची वेळ झाली. तू पण शाळेला जायला तयार हो आणि हा घे तुझा टिफिन. पप्पा, हे तुमचं रोजचंच आहे. तुम्ही खरोखर अंधेर झाला आहात का? हा काय इथेच आहे चष्मा? अरे देवा, हा इथेच आहे. तुम्ही लवकर लवकर म्हातारे व्हा, म्हणजे मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून येईन. रोहनची काय पद्धत झाली मोठ्यांवर बोलण्याची? शाळेत तू हेच शिकतोस? शाळेत नाही पप्पा, मी हे चष्मा लाव. मला विचित्र वाटतं. चष्मा नका हातात. तुम्ही माझ्या पप्पांचे पप्पा आहात ना, मग ते का मी तुमचा आदर करत? बाबा मला माफ करा. मी खूप मेरा दिल की पुकार, मेरे मुस्कान झूठी है. రాజమండ్రి మాయమ్మ పేరు తలపనాడు వేరు మెసిరే కళాకారుల ఫ్యామిలీ మరి
कुठची माता बेटी कुठची माता बेटी